नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांचा पालकमंत्री वाद जेमतेम एक दिवसापूर्वीच सुटलाय, ज्यात गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री तर भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री असं ठरलंय। आणि हा तिढा सुटतो न सुटतो तोच आता सातारा जिल्ह्यातून एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे, ज्याचं निमित्त ठरलंय जिल्हा बँकेची निवडणूक आणि त्या दरम्यान केलेलं एक जाहीर वक्तव्य। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी साताऱ्याचे विद्यमान पालकमंत्री शंभूराज देसाई यांची जबाबदारी असतानाच दुसऱ्या एका मंत्र्याचं नाव पालकमंत्री पदासाठी पुढे केलंय। होय, जेणेकरून नाशिक रायगड नंतर आता सातारच्या पालकमंत्री पदावरून लढा सुरू होणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। आता हे नेमकं प्रकरण आहे तरी काय, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर या प्रकरणाची सुरुवात झाली ती सोलापुरातील एका जाहीर कार्यक्रमात। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीतच असं म्हटलं की शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावं ही माझी मनापासूनची इच्छा आहे। सोबतच त्यांनी हेही सांगितलं की पालकत्व आम्ही दोघे मिळूनही चालवू, आम्ही दोघे चांगले मित्र आहोत असं त्यांनी त्या कार्यक्रमात म्हटलं। पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की सध्या साताऱ्याचे पालकमंत्री ना शिवेंद्रराजे ना गोरे आहेत, तर तिथे जे पालकमंत्री आहेत शिंदेच्या शिवसेनेचे शंभूराज देसाई आहेत। शिवेंद्रराजेंकडे सध्या लातूरचं आणि गोरेंकडे सध्या सोलापूरचं पालकमंत्री पद आहे। परंतु गोरेंच्या या विधानाचं टायमिंग महत्वाचं आहे, कारण हे वक्तव्य नेमकं अशा वेळी आलंय जेव्हा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक तोंडावर आहे। जावळी तालुक्यात शिवेंद्रराजेंचे समर्थक आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांमध्ये चुरस आहे। आणि या पार्श्वभूमीवर गोरे आणि शिवेंद्रराजे यांची वाढलेली जवळीक चर्चेत आहे। त्यामुळे हे वक्तव्य फक्त सदिच्छा आहे की पुढच्या राजकीय बांधणीचा संकेत, याचे वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत। दरम्यान शिवेंद्रराजे भोसले यांनी मात्र हा विषय सावधपणे हाताळलाय। ते म्हणाले, पालकमंत्री पद कोणाला द्यायचं हा विषय मुख्यमंत्र्यांचा आहे। सगळीकडे आता पालकमंत्री नेमले गेलेले आहेत आणि आमचं प्रेम उतू चाललंय असं नाही, पण एकमेकांवर विश्वास आहे असं ते म्हणाले। थोडक्यात काय तर त्यांनी दावा केलेला नाहीये पण नकारही दिलेला नाहीये। दुसरीकडे विद्यमान पालकमंत्री शंभूराज देसाई यांना जेव्हा गोरेंच्या वक्तव्याबद्दल विचारलं गेलं तेव्हा त्यांनी असं म्हटलं की गोरेंचं वक्तव्य ऐकतो, बघतो काय बोललेत ते। तर हे जर खरं असेल तर निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून घेतील। सध्या तरी साताऱ्याची जबाबदारी माझ्यावरच आहे। म्हणजे देसाईंनी फार आक्रमक प्रतिक्रिया दिली नसली तरी सावधपणा स्पष्ट दिसतोय। पण तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते, गोरे आणि देसाई यांच्यातील वाद काही नवा नाहीये। अशी चर्चा आहे की मार्च 2026 मध्ये सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी जयकुमार गोरे यांनी शंभूराज देसाई यांच्यावर थेट टीका केली होती। पालकमंत्र्यांनी लोकशाहीचा खून केलाय, प्रशासकीय अधिकाऱ्यांना घरगड्यासारखी वागणूक दिली जाते, असे गंभीर आरोपही गोरेंनी त्यावेळी केले होते। त्यामुळे आत्ताचं वक्तव्य हे केवळ अचानक आलेलं नसून त्यामागे जुनी नाराजी असू शकते असं काही राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। शेवटी एकंदरीतच गोरे आणि शिवेंद्रराजे मैत्रीचा उघड उल्लेख, देसाईंची सावध प्रतिक्रिया आणि पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असल्याचं दोन्ही बाजूंकडे स्पष्ट होणं, या सगळ्या घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा तापण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। पालकमंत्री पद बदलण्याची चर्चा अधिकृत पातळीवर नसली तरी गोरेंच्या एका या वक्तव्याने साताऱ्याच्या राजकारणातील जुन्या चर्चेला नव्याने धग दिली आहे। त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेनेतील राजकीय सूर किती चढतात याकडे सातारा जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।